जय आगरी कोली भाऊसानो. काल रात्री मी कंप्लीट 8:30 वाजता सुनोली बॉर्डर म्हणजे नेपाळ बॉर्डरला पोहोचलो आणि मेन म्हणजे लगेच तिथून आपलं आता भुतवाला आहे म्हणजे भुतवाला मी रूम घेतले. तरी पण माझा अंदाज 30-35 किलोमीटरला रूम आहे भुतवालला. आणि रूम पण म्हणजे मस्त इथं हे रूम घेतले दियालो फूडलँड म्हणून. आणि इकडं बघा तेच बघा. आणि कधी पण ना बॉर्डर आलं ना पहिला आपली बॉर्डर आल्यावर बनसर बनतं. बनसर म्हणजे आपले डॉक्युमेंट वगैरे घेतात, RC बुक आणि लायसन्स घेतात आणि आपलं बनसर बनतं. बनसर म्हणजे आपण किती दिवस राहणार आहे आणि किती दिवसातून जाणार आहे, आपली रोड परमिट. आणि बनसर म्हणजे आपल्याकडं पावती बोलतात पण यांच्याकडे ते बनसर बोलतात. आणि करन्सी चेंज करावं लागतं. आपले 100 रुपये त्यांचे 60 रुपये आणि मी इथं 10,000 रुपयाची करन्सी चेंज केली. मला याही कंप्लीट 16,000 रुपयाची करन्सी दिली. म्हणजे जुरुकचा शेड झाल्यावर मी इकडं सिम कार्ड वगैरे चेंज. चला तुम्हाला आता रूम दाखवतो बघा मी आतमध्ये. थँक्यू. हे बघा रूम हॉटेल बघा किती भारी. हे रूमचे मालक आहेत. तर आपलं नाम काय आहे? रामू. हां रामू. हे रामू भाई हॉटेलचे मालक आहेत. तुम्हाला आता रूम दाखवतो चला. रूम लय भारी आहेत भाई इकडचं. मला रूम एक दिवसाचंही 2500 रुपये घेतल्यान. म्हणजे आपलं नेपाली करन्सीमध्ये 2500 रुपये म्हणजे आपल्याकडं माझा अंदाज तरी पण 1750 रुपये किंवा 1800 रुपये असतील. आणि वा इथं गणपतीची मूर्ती बघा किती भारी आहे. तुम्हाला दाखवतो बघा गणपतीची मूर्ती. हे बघा वेलकम टू दियालो फूडलँड फुदवाल. आणि हॉल आहे वाटतं इथला तो हॉल आहे. किती मोठा आहे इथं बघा हॉटेल यांचा. ही आपली गाडी दाखवतो बघा तुम्हाला. ही आपली गाडीची सर्व्हिसिंग वगैरे अजून केली ना टाईमच नाही भेटला म्हणून. आणि यांच्याकडं गाडीची म्हणजे हे बघा कसं आहे नंबर प्लेट बघा कसा रेड कलरमध्ये येतं नंबर प्लेट. के बा प्रदेश 030008P3653 गाडीचा नंबर याचे. कशी आहे बघा. तुम्हाला हॉटेल माझा रूम दाखवतो चला आता. आणि मेन गोष्ट म्हणजे आजची तारीख नेपालीमध्ये आजची तारीख आहे 4/10/2081 म्हणजे 57 वर्ष देश पुढे येऊ नेपाळ आपल्या भारतापेक्षा. किती भारी वाटतो बघा एक नंबर. आणि सकाळ झाले बोललं तर त्याची मला अजून भारी दिसतं सकाळ इकडचा एरिया. आणि मेन गोष्ट अशी आहे का आपल्या भारत आणि यांचं काय जमाना म्हणून आपल्याशी जास्तीच रागाना आहेत. म्हणून नीट वागायला लागतं इकडं. फिरायला आले गप फिरायचा पण जास्ती काय चाल करून जमणार नाही इकडं. घरात लय भारी आहेत. तुम्हाला माझा रूम दाखवतो एक मिनिट थांबा. तेव्हा मी इथं वस्ती केली तर तुम्हाला दाखवतो रूम. तेव्हा रूम किती भारी. AC वाला रूम घेतलेला मी पण ACची गरजच नव्हती. इथून कसला भारी दिसतं सीन. तेव्हा माझा हेल्मेट. आणि इथे अजून एक रूम होता. हे बघ हा इथं एक रूम होता इथला. मी इथं डायरेक्ट इलेक्ट्रिक आपली शिगरी आणलेली पाणी गरम करायसाठी. मी इथं ठेवलेली ती डायरेक्ट. मला माहिती इकडे जास्ती गरम पाणी वगैरे भेटत ना. आणि यो बघा काल रात्री मी राईस मागवलेला 550चा राईस बघा. यो 550 रुपयाचा राईस यो माझा. चला मग तुम्हाला आता चालले आता मी इथून डायरेक्ट पोखरामध्ये जे काय प्लेस असतील ते तुम्हाला यूट्यूबला टाकीन.
आता म्हणजे मला जास्ती ब्लॉग बनवायला टाईम नाही भेटत, म्हणून मी काल पण नाही ब्लॉग बनवला ना. काल म्हणजे काल ब्लॉग बनवले, म्हणजे कसा तरी बनवला आणि टाकला नाही म्हणजे तुम्ही अजून. आणि पहिल्यांदा ब्लॉग बनवता म्हणून मला जास्ती काही बोलता हे पण नाही. मग समजून घ्या तुम्ही, आपलीच माणसं, आगरी कोली बोलली ती सगळी आपलीच लोक आहेत ना, समजून घ्या. पहिल्यांदाच ब्लॉग बनवत आहो. चला मग निघतो मी आता. चला मग झाली आपली तयारी. आता आपण आता निघू कंप्लेंट डायरेक्ट पोखरामध्ये. फक्त आपल्याला थोडासा पेट्रोल टाकायचे गाडीन आणि मॅप लावायचं आहे. आणि मॅपचा विषय सांगू तुम्हाला, मॅप आहे ना, मॅप कवाच विश्वास ठेवू नका, तुम्हाला खरं सांगता. कारण की मॅप विश्वास ठेवला ना, मला आता तेही 2 रूट होतं, तर मी कमी रस्ता म्हणजे आपला याचा कमी किलोमीटरचा होता म्हणून मी तो पकडला. तो पकडला नेला तर मला कोणती सातबाऱ्या नेलता त्या मॅपने मला समजायला मार्ग ना. बाहेर तर कसं निघलो मी, माझा मला माहिती. माझा मित्र होता ते सोनोली बॉर्डरवर, त्याला सांगला सूरज कबरं म्हणा काय पण करून बरं तू लोकेशन पाठव. त्याला पण बनसर बनवायची जाम घाई झाली, कारण की पब्लिक पण होती काल पकी. त्याच्यामुळं मग त्याने मला लोकेशन पाठवलं ना, कंप्लीट मी इथं आलो. विश्वास कावच ठेवू नका मॅपवर. जर बाहेर कुठली राईड करत असेल ना, तर त्या गोष्टीचा अभ्यास करा. आता मिनी पण बराच अभ्यास केला, त्यासाठी मी एक नकाशा घेऊन आलतो मी बरं. त्याच्यावर मला तरी पण 70% तरी मला समजला. त्याच्यामुळे अंदाज लावून मी हसते आलो इकडं. आणि मला याच्यामध्ये पण जाम चुकवला मॅपनी, अयोध्यामध्ये पण जाम चुकवला. असं आता काय, चला मग तुम्हाला मी पोखरा दाखवतो. आपण आता पोखराला निघू. चला बाय. चला झाली आपली तयारी. आधी पेट्रोल टाकायला लागल. पेट्रोल जवळपास होता, मी रात्रीने बदलेला इथंच. हर हर महादेव, हर हर महादेव. चलो. अरे यार, आधी पेट्रोल टाकायला जायला लागल. राईट साईडला पेट्रोल पंप आहे तर. पेट्रोल बघा किती लिटर आहे. बाबा पेट्रोल टाकायला 40 भावजे आहे. दिसतो बघ असं वाटानिया. इंडियन 100 रुपया और नेपाली अंकल ऑनलाइन है, ऑनलाइन. फुल करो, फुल. ऑनलाइन चलता है? हाँ चलता है, ऑनलाइन चलता है, QR चलता है. नेपाली करेंसी में कितना? 100 रुपया IC, 100 रुपया 160 होता है. अच्छा 160. 160. ओके सॉरी. बस 352 ना. 152 रुपया. हाँ 352. ₹352. 352. 352 रुपयाचा पेट्रोल टाकले मी. आणि नेपाली करन्सी दिली मी त्याला 500 रुपये. त्याने मला दिलं 150 रुपये प्लीज दिलं. 8 रुपये. हां बरोबर. 2 रुपये जास्ती दिलं वाटतं मला. जाऊ दे, मरू दे. चॉकलेट खाईन मी 2 रुपयाला.